नमस्कार, मी श्रेयस पांडे जेम विशेषमध्ये आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगर येथे संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीची धूम आहे। गावागावामध्ये सध्या चालू असलेल्या राजकारणाविषयी चर्चा होत आहे। महायुतीने येथून मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना तिकीट दिलेलं आहे। तर दुसरीकडे 22 एप्रिलला चंद्रकांत खैरे यांनी आपला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे येथून कोण जिंकणार असे आता विचारले जात आहे। पण MIM कडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आता भुमरे यांच्या उमेदवारीला महायुतीतूनच विरोधही होतोय। नेमकं काय प्रकरण आहे संभाजीनगर मधलं पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली। विनोद पाटील कोण आहेत? विनोद पाटील हे नाराज आहेत, महायुतीचे नेते आहेत, त्या संदर्भातली चर्चा करूयात। सर्वात आधी विनोद पाटील यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात। छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी इच्छुक होतो। परवाच महायुतीकडनं सन्माननीय मंत्री महोदय भुमरे साहेबांच्या नावाची घोषणा झाली। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांची इच्छा होती की मला उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात यावी। परंतु मी या अगोदरच सांगितलं, महायुतीतले 2 सन्माननीय आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी माझ्या नावाला विरोध केला। मला अजूनही आशा आहे की याच्यामध्ये निर्णय पुनर्विचारित होऊ शकतो। सध्याची मतदारसंघाची परिस्थिती बघता माझ्याकडे विजयाचं गणित आहे। तीच चर्चा करण्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांची आज या ठिकाणी भेट घेतली। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या वतीने पैठण विधानसभा मतदारसंघातील आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र असे असतानाही इच्छुक विनोद पाटील यांनी आपला उमेदवारीचा दावा कायम ठेवलेला आहे। या संदर्भामध्ये त्यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। भेटीनंतर त्यांनी काय या संदर्भात प्रतिक्रिया दिली ते आपण पाहिली। त्यांच्या भेटीनंतर विनोद पाटील हे माध्यमांपुढे आले, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पुनर्विचार जो आहे तो केला जाऊ शकतो अशी आशा व्यक्त केलेली आहे। इतकेच नाही तर आपल्याला महायुतीकडून उमेदवारी हवी आहे, मात्र ती मिळाली नाही तर आपण अपक्ष सुद्धा लढवू, निवडणूक तर लढवणारच, निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मिळावा यासाठी भेट नव्हती। मतदारसंघाची परिस्थिती काय आहे परत एकदा त्या मतदारसंघाची परिस्थिती यांनी तपासली पाहिजे। माझ्याकडे विजयाचं गणित आहे। 18 पगड जातीच लोक माझ्यासोबत आहे, यामुळे मी विजय माझा निश्चित आहे। मी कालही या भूमिकेवर ठाम होतो। मला महायुतीने तिकीट दिलं तर मी लढणार आहे। मी आजही या ठिकाणी ठाम आहे की तिकिटामध्ये बदल नाही झाला तरी मी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे। जवळजवळ संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातलं गणित पाहायला गेलं तर संभाजीनगरमध्ये महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे। संभाजीनगरची लढत निश्चित झालेली आहे। निश्चित असलेली लढत कशी असेल त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। संभाजीनगरची लढत कशी असणार आहे आपण ते पाहतोय। शिवसेनेकडून संदीपान भुमरे म्हणजे महायुतीचे उमेदवार असतील, तर इकडे शिवबाटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे। तर MIM पक्षाकडून इम्तियाज जलील हे मैदानात असतील, तर वरवर पाहता ही तिरंगी लढत आपण संभाजीनगरची समजू शकतो। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटील यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी मागितली होती। मात्र विनोद पाटील यांना डावलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली। आता विनोद पाटील यांचं संधान करण्यात महायुतीतील नेत्यांना यश आलेलं नाही। त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तर संभाजीनगरची चौरंगी लढत कशी असू शकते तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संदीपान भुमरे शिवसेनेचे उमेदवार असतील, चंद्रकांत खैरे हे शिवबाटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे आणि इम्तियाज जलील हे MIM पक्षाचे उमेदवार असतील आणि विनोद पाटील जर त्यांनी आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले तर ते अपक्ष निवडणूक लढवू शकतात। त्यामुळे संभाजीनगरची संभाव्य लढत अशी चौरंगी होऊ शकते। संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे तर MIM कडून इम्तियाज जलील आणि शिंदे गटाकडून भुमरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना
आता विनोद पाटील यांनी जी नागपूर येथे फडणवीस यांची भेट घेतली आहे, तर यांची बंडखोरीची शक्यता आता जवळपास निश्चित मानली जात आहे. यामुळे जरी चौरंगी लढत झाली, विनोद पाटील, इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे अशी चौरंगी जरी लढत झाली, तर यामध्ये विनोद पाटील यांची शक्यता ही खूपच कमी वाटत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचं 2019 मध्ये गणित कसं होतं तेही जाणून घेणं जरुरी आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काय होती तेही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संभाजीनगरची 2019 ची लढत कशी होती आपण ती पाहतोय. इम्तियाज जलील हे MIM पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, तर त्यांना चंद्रकांत खैरे यांचं शिवसेनेकडून आव्हान होतं. 3,89,000 मतं इम्तियाज जलील यांना पडली, तर 3,84,000 मतं चंद्रकांत खैरे यांना पडलेली होती. अवघ्या 4,000च्या मताधिक्यानं इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. दोन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरुद्ध MIMचे उमेदवार इम्तियाज जलील अशी थेट लढत झाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड हे चौथ्या क्रमांकावर होते. अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणारे हर्षवर्धन जाधव यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे मतविभाजन झाल्याने चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याचं बोललं जाते, तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली होती. त्यांनी त्याच मताच्या आधारे त्यांची मताची टक्केवारी वाढली होती. मात्र आता 2024चं गणित पाहायला गेलं तर 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळालेला नाही. त्यांनी स्वतंत्र आपला उमेदवार जाहीर केलाय, तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे यांच्या पाठीमागून देखील भाजपची ताकद कमी झाली आहे. मात्र यावेळी त्यांना काँग्रेसची साथ मिळू शकते. त्यातच आता विनोद पाटील हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले, तर येथील लढत रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आरक्षण याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी महिनाभरापूर्वीच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पाटील यांनी महायुतीकडून लढवण्याचा विचार बोलून दाखवला होता. आपल्याकडे विजयाचं सूत्र असल्याचंही फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटील म्हणाले. संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत होणार असं आता बोललं जात आहे. त्यामुळे तर विनोद पाटील यांचं मनधरणी करण्यात यांची भाजपाला किंवा महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणूक जात म्हणून जर लढली तर निवडणूक लढल्याच जाऊ शकत नाही. सर्व तरुण माझ्यासोबत आहे. माझ्याकडे कामाचं विजन आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, तरुणांचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, पर्यटनाचे प्रश्न आहे. हे मला माहिती आहे, यामुळे मला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि मी माझ्याकडे निवडून यायचं गणित आहे. चंद्रकांत खैरेंसमोर तुम्ही एक चांगला पर्याय ठरू शकता संदीपान भुमरेच्या तुलनेत असं वाटतं? निश्चित माझं वय माझ्यासोबत आहे. सर्वात तरुण उमेदवार मी आहे आणि माझ्याकडे विजन आहे, मला प्रश्न कळलेले, त्यामुळे माझा अधिक दावा आहे, हे माझं मत आहे. संभाजीनगरची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली. संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून जिल्ह्यामध्ये भाजपामध्ये नाराजी पसरलेली आहे. उघडपणे ती समोर येत नसली तरी 3 वर्षांची मेहनत वाया जाणार या नाराजीतून अनेक भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते थेट नाही पण पर्यायी मार्गाने वेगळ्या भूमिकेच्या तयारीत आहेत अशा चर्चा रंगलेल्या आहेत. शिंदे यांनी नाकारल्यानंतर विनोद पाटील यांनी थेट नागपूर गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारामध्ये हजेरी लावली. सोबतच महायुतीने संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही विनोद पाटील अपक्ष लढवण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळतंय. पाटील हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. संभाजीनगर दौऱ्यावर जेव्हा मुख्यमंत्री येतात तेव्हा या दोघांमध्ये भेट किंवा चर्चा होतेच. आता फडणवीस पाटील यांची समजूत कशी काढतात? अपक्ष न लढण्याच्या बदल्यामध्ये त्यांना काही आश्वासन देतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. संभाजीनगरची जागा शिवसेनेकडे घेताना मुख्यमंत्री शिंदे यांना बरीच कसरत करावी लागली होती. भाजपाने शेवटपर्यंत प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे नाराज भाजपाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांना विनोद पाटील यांच्या रूपात तिसरा पर्याय देण्याचा डाव तर खेळला जात नाही ना,
हाही इथं प्रश्न निर्माण होतो आणि अशा चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहेत. विनोद पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर त्याचा फटका महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना सर्वाधिक बसणार. सोबतच पाटील यांची समजूत काढण्यासाठी महायुतीचे नेते कितपत प्रयत्न करणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. संभाजीनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार जे आहे ते आता संदीपान भुमरे यांना घोषित करण्यात आली होती. मात्र मागील अनेक दिवसापासून जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीचा उमेदवाराचा तिढा जो आहे तो कायम होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते आदेश जारी करीत ही जागा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेला सुटली आहे आणि त्यामुळे आता त्यांच्याकडून मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मात्र या जागेवरती जर बघितलं तर मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी देखील आता मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली होती, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांशी भेट घेतली होती. मात्र आता महायुतीकडून बघितलं तर संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असली तरी देखील आता विनोद पाटील जे आहे ते या आशेवरती ठाम आहेत की त्यांना पुन्हा महायुतीकडून उमेदवारी भेटू शकते आणि भुमरेंच्या उमेदवारीवरती पुनर्विचार होऊ शकतो असा विश्वास जो आहे तो मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांना आहे. आज जर बघितलं तर विनोद पाटील यांनी उपमुख्यमंत्री यांची नागपूर या ठिकाणी जाऊन बैठक घेतली, त्या ठिकाणी भेट घेतलेली आणि त्या भेटीमध्ये आता त्यांची सकारात्मक चर्चा देखील झाल्याचे विनोद पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे. आणि त्यामुळे जर बघितलं आता विनोद पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी घोषित होऊ शकते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असे दोघांची जे आहे ती लढत होणार आहे आणि एमआयएम देखील यामध्ये जे आहे ते सक्रिय झालेलं आहे. मागील जर बघितलं 2019 पासून एमआयएमचा खासदार जो आहे तो छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होता आणि त्यामुळे आता एमआयएम देखील या ठिकाणी चांगलीच कंबर कसली आहे. त्याचबरोबर शोभा उमठाकाटांनी देखील या ठिकाणी जर बघितलं तर चांगलीच ताकद लावल्याची पाहायला मिळत आहे आणि महायुतीकडून देखील आता भुमरे यांच्या पाठीशी जे आहे ते नेते ठामपणे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकंदरीत ही लढत जी आहे ती आता चौरंगी होण्याच्या मार्गावरती आहे. कारण विनोद पाटील हे आता महायुतीकडून जागा नाही भेटली तरी विनोद पाटील हे अपक्ष लढणार आहे. त्यामुळे कुठेतरी आता छत्रपती संभाजीनगरची लोकसभा ही चौरंगी लढत होणार आहे. कारण विनोद पाटील हे एक मराठा फॅक्टर म्हणून समजले जाते आणि त्यामुळे त्यांना मराठा याचिकाकर्ते असल्यामुळे त्यांना मराठा वोटिंग जे आहे ते त्यांच्याकडे जास्त आहे. त्यामुळे आता जर बघितलं तर संदीपान भुमरे विरुद्ध विनोद पाटील असा सुद्धा संघर्ष होऊ शकतो. कारण संदीपान भुमरे हे देखील मराठा उमेदवार आहेत आणि त्यामुळे जर बघितलं तर यामध्ये चौरंगी लढत जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये होण्याच्या मार्गावरती आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र.